कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आधीच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष अशी मांडणी झाली। त्यानंतर 30 मार्च रोजी सभापती पदाच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। महायुतीमध्येही या पदावरून मोठी रस्सीखेच सुरू होती। विशेष म्हणजे एकाच पक्षात दोन नेत्यांमध्ये तडजोड आणि संघर्ष पाहायला मिळत होता। चंद्रदीप नरके आणि राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात सभापती पद नेमकं करवीरकडे जाणार की राधानगरीकडे याबाबत बराच गोंधळ होता। दोन्ही गट आपापल्या बाजूने ताकद लावत होते, पण शेवटी या सगळ्या संघर्षामध्ये प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली। त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे सभापती पदासाठी हवा असलेला उमेदवार निवडून आणण्यामध्ये यश मिळवलं। राधानगरीत सलग हॅट्रिक केल्यानंतर आता कोल्हापुरातही आबिटकरांचा प्रभाव वाढतोय का अशी चर्चा यानंतर सुरू झाली आहे। विशेषतः शिवसेनेतील त्यांचा होल्ड अधिक मजबूत होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। तर 30 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड करण्यात आली, पण सुरुवातीला अध्यक्षांची निवड कशी झाली, कोणाला किती जागा मिळाल्या हे पाहूया। या निवडणुकीत कोल्हापुरात पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व पाहायला मिळालं, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे एकूण 20 उमेदवार निवडून आले आणि हे सगळं मुश्रीफ यांच्या नेतृत्वात होते। दुसऱ्या क्रमांकावर होते सतेज पाटील, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने 15 जागा मिळवल्या। तिसऱ्या क्रमांकावर भाजप राहिली, भाजपचे 12 सदस्य निवडून आले। त्याचबरोबर शिवसेनेचे 9, जनसुराज्य आघाडीचे 6 आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आघाडीला 4 जागा मिळाल्या। यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पक्षीय बालाबल कसं राहिलं पाहूयात। भाजप 13, शिवसेना शिंदे गट 9, राष्ट्रवादी 20, काँग्रेस 15, शिवसेना ठाकरे गट 1, जनसुराज्य 5, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट 4। अर्थात हे संख्याबळ आणि बालाबल पाहता महायुतीचाच उमेदवार अध्यक्षपदी बसेल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं। यावेळी ज्याचं संख्याबळ जास्त त्याचा अध्यक्ष असा फॉर्म्युला ठरवण्यात आला। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे सर्वाधिक सदस्य संख्या असल्यामुळे अध्यक्षपद त्यांच्याकडे जाणं हे निश्चित झालं, तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्यात आलं। या सगळ्या निर्णयांसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली होती। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य या चारही पक्षांना सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या 1.25 वर्षाच्या कार्यकाळात पहिला टप्पा राष्ट्रवादीकडे जाणार हेही निश्चित झालं। यानंतर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत ज्या कागलच्या आहेत त्यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यात आलं। त्यामुळे शेवटी हसन मुश्रीफ यांनी कागलकडे अध्यक्षपद खेचून आणलं अशी देखील चर्चा रंगली आहे। तर भाजपचे सदस्य तानाजी पाटील जे धनंजय महाडिक यांचे कट्टर कार्यकर्ते मानले जातात, त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। त्याच्या अध्यक्षांनंतर महत्त्वाची पदं म्हणजे सभापती। या सभापती पदाची निवडणूकही तितकीच महत्त्वाची मानली जाते। आता हे सभापती पद नेमकं काय करतं, तर सभापती म्हणजे त्यांच्या विषयाच्या कामाचा एक प्रकारे मिनी मंत्री असतो असं म्हणायला हरकत नाही। संबंधित विभागाच्या कामांवर लक्ष ठेवणं, योजना योग्य रीतीने राबवल्या जात आहेत की नाही हे पाहणं, समितीच्या बैठका घेणं, तसेच अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवत त्यांच्याशी समन्वय साधणं ही सर्व जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सभापतींवर असते। यामध्ये शिवसेनेकडे बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, तर जनसुराज्य शक्तीकडे शिक्षण सभापती, अर्थ व इतर समिती सभापती आहे। तसेच राजर्षी शाहू आघाडी आमदार यड्रावकर यांच्याकडे समाज कल्याण सभापती, राष्ट्रवादीकडे महिला व बालकल्याण सभापती। यामध्ये शिवसेनेमध्ये सभापती पदासाठी अंतर्गत स्पर्धा चांगलीच रंगली होती। करवीर, राधानगरी आणि भुदरगड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्यांपैकी नेमकं कोणाला संधी द्यायची यावरून प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती। चंद्रदीप नरके यांनी आपल्या मतदारसंघातील सदस्याला सभापतीपद मिळावं यासाठी जोरदार आग्रह धरला होता। त्यांनी करवीर तालुक्यातील वडनगे मतदारसंघातील इंद्रनील पाटील यांचं नाव पुढे केलं होतं, तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी आपले चिरंजीव शिवाजी जाधव यांच्यासाठी लॉबिंग केलं होतं। मात्र या सगळ्या रस्सीखेचीत अखेर प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली। त्यांनी बांधकाम आणि आरोग्य समितीची सभापती पद शिवसेनेकडे गेली असून त्यापैकी एका पदासाठी भुदरगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सरिता नामदेवकर नांदेकर यांचं नाव निश्चित केलंय। त्यामुळे शिवसेनेकडे बांधकाम व आरोग्य सभापती ज्या सरिता नामदेवकर नांदेकर आहेत, जनसुराज्य शक्ती शिक्षण सभापती शीतल प्रवीण यादव, राजर्षी शाहू आघाडी आमदार यड्रावकर समाज कल्याण सभापती, श्रद्धा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला व बालकल्याण सभापती,
विद्याविलास पाटील, चंदगड असे सर्व खातेवाटप असून या बार्गेनिंग पॉलिटिक्समध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे कुठेतरी वरचढ ठरले असंच म्हणायला हरकत नाही. गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी आबिटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जातं. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस प्रणित स्थानिक आघाड्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी आमदार खासदार पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील आहे. इतकंच नाही तर स्थानिक आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्यासोबत चर्चा केल्याची देखील माहिती समोर येते. प्रकाश आबिटकर यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केल्यानंतर त्यांना आरोग्यासारखं वजनदार खातं मिळालं. त्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात स्पर्धा वाढत असतानाच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आली. अशा पायऱ्या चढत ते आता कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. राधानगरी भुदरगड हा भाग पारंपरिकपणे दुर्लक्षित मानला जात असला तरी आबिटकर यांच्या राजकीय सक्रियतेमुळे या भागाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं जातंय. त्यामुळे आता पुढे येणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मंडळी, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उंचावणाऱ्या राजकीय आलेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.